तळण्यासाठी कढईसुद्धा कमी पडेल एवढे हे पापड फुलतात। तर आज आपण तांदळाचे पापड करणार आहोत। अर्धा किलो तांदळापासून हे पापड तयार केलेले आहेत। अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे पापड बनवत असणार ना तरी सुद्धा परफेक्टच बनतील। छान पातळ आणि पांढरे शुभ्र असे पापड तयार होतात। तळल्यानंतर अगदी दुप्पट नाही तर चौपट फुलतात देखील। मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात। वर्षभरच नाही तर अगदी 2 ते 3 वर्षे सुद्धा तुम्ही हे पापड साठवून ठेवू शकता। तांदळाचे पापड बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ बनवण्यासाठी मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि फॅन खाली रात्रभर सुकवून घेतले आणि नंतर गिरणीमध्ये बारीक दळून घेतलेले आहेत। हे पीठ एखाद्या पातेल्याने मोजून घ्यायचं आणि जेवढं पीठ भरलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। एक पातेलं पीठ आहे तर एक पातेलं भरून मी इथे पाणी घेतलेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि हे घेतलेलं सर्व पाणी कढईमध्ये टाकायचं आणि मोठ्या आचेवरती पाणी गरम करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपण काही साहित्य टाकू। तर इथे सर्वात आधी मी मीठ टाकलेलं आहे। तर मीठ आपल्याला पोहे खाण्याचे 1.25 चमचे टाकायचं आहे। म्हणजे अर्धा किलोसाठी तुम्ही जास्तीत जास्त 2 चमचे वापरू शकता, पण यापेक्षा जास्त वापरायचं नाही। नंतर पोहे खाण्याचा 1 चमचा पापड खार टाकायचा आहे। तर पापड खार सुद्धा यापेक्षा जास्त वापरायचं नाही, नाहीतर पापडना खारट होतील। नंतर पोहे खाण्याचा 1 चमचा मी जिरं टाकलेलं आहे। जिरं फक्त पाण्याला उकळी आल्यानंतरच टाकायचं। नंतर पोहे खाण्याचा 1 चमचा यामध्ये तेल टाकायचं आहे आणि सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि आपण जे अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते सर्व पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि पीठ आणि पाणी आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे मी याला छान एकत्र करून घेतलेलं आहे। तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम किंवा गॅस हा सर्वात कमी आचेवरतीच ठेवायचा आणि झाकण ठेवून फक्त 5 मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि परत 10 मिनिट याला असं झाकून ठेवायचं। तर इथे अंदाजे 15 मिनिट मी याला वाफवून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण एखाद्या परातीमध्ये काढून घेऊ। अर्धा किलो तांदळाच्या पिठासाठी इथे मी मीठ आणि पापड खारचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। यामुळे पापड अगदी अळणी सुद्धा लागत नाही आणि खूप जास्त खारट सुद्धा होत नाही, पण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता हे मिश्रण मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये भरपूर गाठी असतात आणि गरम गरम असल्यामुळे ना हाताला चटका सुद्धा बसतो। तर सुरुवातीला मी याला मॅशरनी मॅश करून घेतलेलं आहे। तुम्ही एखाद्या वाटीने सुद्धा याला मॅश करून घेऊ शकता। नंतर हाताला सोसवेल एवढं थंड झाल्यानंतर याला मी हातानेच मळून घेतलेलं आहे। यामध्ये काही गाठी वगैरे राहिलेल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आणि गरज वाटली तर थंड पाण्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करून घेऊ शकता। तर इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून हा गोळा किंवा ही कणिक भिजवून घेतलेली आहे आणि भिजवल्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे आहेत। सर्व रोल बनवून झालेले आहेत। आता आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर अशा चाळणीवरती आपल्याला हे रोल ठेवायचे आहेत आणि झाकण ठेवून फक्त 10 ते 15 मिनिटांसाठीच फक्त आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत। हे गोळे परत एकदा असे वाफवल्यामुळे खूप जास्त हलके होतात, पापड सुद्धा खूप जास्त खुसखुशीत होतात आणि वाळत असताना ते चिरत सुद्धा नाहीत, म्हणजे त्याला चिरा वगैरे पडत नाहीत। तर इथे मी 15 मिनिटं याला छान वाफवून घेतलेलं आहे मध्यम ते मोठ्या आचेवरती। वाफवून झाल्यानंतर यापैकी 3 गोळे मी सुती कापडावरती काढून घेतलेले आहेत। उरलेल्या रोलवरती झाकण ठेवायचं आणि त्यांना तसंच ठेवायचं आहे। खूप जास्त जर तुम्हाला वेळ वगैरे होत असेल किंवा ते रोल थंड झाले तर परत एकदा तुम्ही त्याला वाफवून घेऊ शकता। त्यामुळे अगदी गरम गरम असतानाच हे पापड बनवावे लागतात वगैरे, तर याचं टेन्शन जातं। इथे मी सुती कापडावरती हे रोल काढून याला छान मळून घेत आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने। तर हा जो रुमाल किंवा हे जो सुती कापड आहे तर हा मी कोरडाच वापरलेला आहे, पण तुम्ही ओला करून सुद्धा घेऊ शकता। त्यामुळे हाताला चटका पण बसत नाही आणि कापडाला जरा देखील ही कणिक चिकटत सुद्धा नाही। आणि ही कणिक तुम्हाला जर सुती कापडामध्ये मळायची नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीचा वापर सुद्धा करू शकता। आणि ही कणिक मळत असताना यामध्ये मी 1 छोटा चमचा भरून तेल टाकलेलं आहे। यामुळे कणिक आणखी जास्त मऊसूत वगैरे होते, पण तेलाचा शक्य तितका कमी इथे वापर करायचा। कणिक मी छान मळून घेतलेली आहे। अंदाजे 8 ते 10 मिनिट मी याला छान मळलेलं आहे। आता याचा एक मोठा रोल बनवायचा आणि तुम्हाला ज्या साईजचे पापड बनवायचे आहेत छोटे मोठे त्यानुसार याचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने सर्व गोळे अगदी एकसारखे तयार होतात। गोळे बनवून झाल्यानंतर एखाद्या स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं, ज्याला झाकण लावता येणार अशा। यामुळे ना हे गोळे आहेत असे मऊसूत राहतात आणि थोडेसे गरम सुद्धा राहतात आणि पापड लाटताना अजिबात भारी वगैरे जात नाही आणि पापड पातळ सुद्धा लाटला जातो। इथे मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। आता लगेचच आपण पापड बनवायला घेऊ। तर पापड बनवण्यासाठी इथे मी असे चौकोन आकाराचे 2 प्लास्टिकचे पेपर घेतलेले आहेत।
या दोन्ही पेपरवरती एका बाजूने आपल्याला 2 ते 3 थेंब एवढं तेल लावून घ्यायचं आहे. खूप जास्त तेल लावायची गरज नाही आणि एकदा लावल्यानंतर परत लावायची सुद्धा गरज नाही. तर इथे मी दोन्ही पेपरला तेल लावून घेतलेलं आहे. आता एका पेपरवरती म्हणजे ज्या बाजूला तेल लावून घेतलेला आहे त्यावरती हा जो गोळा बनवून घेतलेला आहे तो ठेवायचा. हाताने याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि दुसरा पेपर तेल लावलेली बाजू यावरती ठेवायची आहे आणि लाटून घ्यायचा आहे. आणि पापड लाटत असताना तुम्हाला जमेल तितकं पातळ याला लाटून घ्यायचं आहे. यामुळेच पातळ आपले असे पापड तयार होतात. आता इथे मी एक गोल प्लेट घेतलेली आहे. याने आपल्याला कट मारून घेऊ. यामुळे ना पापड सर्व अगदी एकसारखे एका आकाराचे आणि गोल गरगरीत तयार होतात. तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली गोलसुद्धा याला लाटून घेऊ शकता. तर उरलेली जी कणिक आहे ती परत पुढचा पापड बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपला एक पापड तयार झालेला आहे. पापड तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ असा आहे. हातावरती सुद्धा अगदी सहज घेतला जातो. प्लास्टिकच्या पेपरला अजिबात चिकटलेला नाही आणि कुठेही तुटत सुद्धा नाही आहे. जर तुम्हाला हातावरती घेऊन वाळत घालायचं नसेल तर एक पेपर काढायचा आणि प्लास्टिकचा जो दुसरा पेपरवरती पापड आहे तो व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. या पद्धतीने एखाद्या कापडावरती किंवा प्लास्टिकच्या पेपरवरती तुम्ही ठेवून वरचा पेपर काढून घ्यायचा. अगदी अलगद हा पापड आपला निघतो. तर इथे मी या पद्धतीने सर्व पापड बनवून घेतलेले आहेत. पापड बनवून झाल्यानंतर ना रात्रभर मी याला फॅन खाली सुकवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले पापड छान सुकलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त ट्रान्सपरंट सुद्धा झालेले आहेत आणि जिरं सुद्धा अगदी या पापडामध्ये खुलून दिसत आहे. हे पापड तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये अगदी वर्ष नाही तर 2 ते 3 वर्षे सुद्धा साठवून ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही भरून याला साठवून ठेवू शकता. तर इथे मी तुम्हाला पापड तळून दाखवते. तर तळत असताना तेल छान कडकडीत गरम असायला हवं तरच पापड असा छान फुलतो. तेल कमी गरम असेल तर पापड व्यवस्थित फुलत नाही आणि तो खायला सुद्धा असा खुसखुशीत न लागता कडक होतो. तर इथे मी तुम्हाला दुसरा पापड सुद्धा तळून दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त फुललेला आहे. बनवलेल्या पापडपैकी तुम्ही कुठलाही पापड तळून बघितला ना तरी सुद्धा तो दुप्पट नाही तर चौपटच फुलणार. इथे मी अर्धा किलो प्रमाणात हे पापड सांगितलेले आहेत. जर तुम्हाला 1 किलो प्रमाणात बनवायचं असेल तर संपूर्ण साहित्य हे डबल करून घ्यायचं. म्हणजेच इथे मी 1.5-2 चमचे एवढं मीठ वापरलेलं आहे. तर त्याऐवजी तुम्ही 3.5 चमचे एवढं मीठ वापरू शकता किंवा 4 चमचे सुद्धा वापरू शकता. यापेक्षा जास्त वापरायचं नाही. आणि 1 चमचा एवढं पापड खार वापरलेलं आहे तर त्याऐवजी 2 चमचे एवढं वापरायचं 1 किलो तांदळाच्या पिठासाठी. या पद्धतीने तुम्ही 1 किलो काय अगदी 5 किलो सुद्धा तांदळाचे पापड अगदी आरामात बनवू शकता. तर इथे काही पापड मी तळून दाखवलेले आहेत. आवाज पण ऐकू शकता. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत. घरी नक्की बनवून बघा. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा.